पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी दिली शपथ। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शपथविधी वेळी उपस्थित, तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांचीही उपस्थिती। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस माघार घेणार, उमेदवार मागे घेण्याचा आमचा निर्णय झालाय, विजय वडेट्टीवारांची माहिती। बारामतीमध्ये पोटनिवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। सुनेत्रा पवारांसमोर कोण टिकणार, आज चित्र स्पष्ट होण्याची शक्यता। काँग्रेसनं काय करावं हा त्यांचा प्रश्न, आम्ही सुनेत्रा पवारांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय, मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। पार्थ पवारांना त्यांच्या वक्तव्याचा कधीतरी पश्चाताप होईल, पार्थ भाजपसोबत राहून निराधार बोलतायत, हर्षवर्धन सपकाळांचा पार्थ पवारांना वडीलकीचा सल्ला। बोंदो अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, लैंगिक शोषणाच्या 3ऱ्या गुन्ह्यामध्ये मिळाला पोलिसांनी ताबा। बोंदो अशोक खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। अशोक खरातनं स्पेशल 26 प्रमाणे व्यावसायिक उद्योजकांना गंडवलं, बनावट अधिकाऱ्यांकडून भक्तांवरच मारले छापे। केरळ, आसाम आणि पुदुचेरीमध्ये मतदानाला सुरुवात, तिन्ही राज्यांमधील 296 विधानसभा जागांसाठी होतंय मतदान। खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेच्या बैठका, आज ईशान्य मुंबई लोकसभेचा घेणार श्रीकांत शिंदे आढावा, आजी माजी खासदार, आमदार आणि नगरसेवकांना बैठकीचं निमंत्रण। व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रामध्ये 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्योग आणि एमएमआरडीएस सोबत सामंजस्याचा करार। मुलाच्या राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ बघायला आई नवी मुंबईमध्ये दिल्लीत, आज पार्थ पवारांचा राज्यसभेमध्ये होणार शपथविधी। सुजय विखे पाटलांना मुंबई उच्च न्यायालयाचा धक्का, खासदार निलेश लंकेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली। मस्साजोगचे सरपंच पोटनिवडणुकीमध्ये संतोष देशमुखांची पत्नी रिंगणात, ग्रामस्थांचा अश्विनी देशमुखांना बिनशर्त पाठिंबा, निवडणूक बिनविरोध होणार का याकडे लक्ष। जिल्ह्यातील 3 बेकायदा पुतळा प्रकरणी आतापर्यंत 19 लोकांना अटक, अंजनगाव पुतळा प्रकरणी 10 आरोपींना अटक, पुनवर इथं पुतळा बसवल्याप्रकरणी 6 आरोपी जेरबंद, चिकलठाणामध्ये बेकायदेशीर पुतळा प्रकरणी 3 आरोपींना अटक। भाजीमध्ये केस सापडला म्हणून पतीनं पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, छळाला कंटाळून पत्नीनं केली आत्महत्या। अकोल्यामध्ये 24 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या, लव्ह जिहादचं वळण, सादिक तसरीफ शहा आरोपीचं नाव। मेसेज येऊनही सिलेंडरची डिलिव्हरी नाही, ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण।